केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांच्यामार्फत आज जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 3000 वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना झाले। आज दुपारी 1:30 वाजता श्रीमती खडसे यांनी या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले। 2014 पासून म्हणजे खासदार झाल्यापासून कोरोनाचे वर्ष वगळता श्रीमती खडसे यांच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध होत आहे। आज दुपारी निघालेली ही रेल्वेगाडी पहाटे 3:30 वाजता पंढरपूरला पोहोचेल। दिवसभर भाविक विठुरायाचे आणि पंढरीचे दर्शन घेतील। उद्या म्हणजे आषाढ एकादशीलाच रात्री 10:30 वाजता ही गाडी पंढरपूरहून भुसावळसाठी परत निघणार आहे। सुमारे 20 बोगींच्या या गाडीत 3000 प्रवाशांची बसण्याची सोय असली तरी प्रत्यक्षात 4 ते 5000 भाविक या गाडीने पंढरपूरला रवाना झाल्याचे वृत्त आहे। यावेळी श्रीमती खडसे यांनी गाडीतील वारकऱ्यांशी संवादही साधला। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या महाराष्ट्र आराध्य देवता पंढरपूरला जाण्यासाठी जी आपली वर्षानुवर्षाची परंपरा जी आहे की वारकरी जे आपले सगळे वारकरी संप्रदायाचे जेवढेही भक्त आहे किंवा वारकरी लोक आहे ते दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने दर्शनासाठी जात असतात। आपण बघतो की म्हणजे 1 महिन्यापासून दिंडीच्या माध्यमातून बरेचसे लोक पंढरपूरला जात असतात आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारकडून बऱ्याचशा शासकीय बसची पण व्यवस्था केली जाते, ट्रेनची सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून व्यवस्था केली जाते। पण जेव्हापासून मी खासदार झालेली आहे 2014 पासून आणि त्यावेळेस एक संकल्प केला होता की आपण सुद्धा आपल्या मतदारसंघातल्या भाविकांसाठी मोफत रेल्वे सुरू केली पाहिजे की ज्याचा खर्च सगळं मी आणि माझं फाउंडेशन आम्ही करत असतो। तर माझ्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून मी ही परंपरा कायम ठेवलेली आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी ही ट्रेन तिथे पंढरपूरला पोहोचली पाहिजे। जवळपास 2500 लोक 2500 ते 3000 लोक ह्या ट्रेनच्या माध्यमातून तिथे दर्शनासाठी जात असतात। एक दिवस ट्रेन पूर्ण थांबते आणि दुसऱ्या दिवशी परत ट्रेन निघून इथे भाविकांना सोडत असते। यावर्षी पण आपण बघू शकतो की खूप चांगला प्रतिसाद दरवर्षीप्रमाणेच आहे आणि आता लोकांना माहीत झालं आहे की आपल्याला जर दर्शनासाठी जायचं असेल आणि ट्रेनच्या माध्यमातून जायचं असेल तर रक्षाताईंच्या माध्यमातून ही ट्रेनची व्यवस्था होत असते। लोकही वाट बघून असतात आणि आपण बघू शकतो की असे सर्वसामान्य ही जनता आहे की जे आयुष्यामध्ये एक वेळा तरी प्रत्येकाची इच्छा असते की आपण एक वेळा तरी विठू माऊलीचे आपण दर्शन घेतले पाहिजे। ह्या अनुषंगाने ह्या ट्रेनचं नियोजन मी करत असते। आपण हे सगळं जो काही कार्यक्रम आहे सगळं आमची भारतीय जनता पार्टीची सगळी टीम सगळं नियोजन करत असते आणि मी ह्यासाठी केंद्र सरकारचे सुद्धा खूप खूप आभार मानेल की दरवर्षी आम्हाला ते ट्रेनच्या माध्यमातून सहकार्य करत असतात आणि खूप चांगला उत्साह लोकांमध्ये आहे। विठ्ठल चरणी एवढीच प्रार्थना करेल की महाराष्ट्रातली जी जनता आहे आमचा शेतकरी बांधव आहे याला नेहमी सुख समृद्धी त्याच्या दारी नांदो एवढी नक्कीच प्रार्थना मी करेन।